व्यवसायासाठी कर्ज मंजूर करून देण्याचा आमिष दाखवून मनीष उर्फ नाना देशमुख आणि संगीता देशमुख या दाम्पत्यानं ताराबाई पार्कातील महावीर सनके यांच्याकडून पैसे उकळले। त्यांच्याकडून वारंवार आरटीजीएसद्वारे 61 लाखांची रक्कम घेऊन अखेर त्यांची फसवणूक केली। ही घटना शाहूपुरी इथल्या असेंब्ली रोडवरील महालक्ष्मी एंटरप्राइजेसमध्ये घडली। फसवणूक करणाऱ्या पुण्यातील देशमुख दाम्पत्याविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंद झालाय। पुण्यातील बालेवाडी इथं मनीष उर्फ नाना देशमुख आणि एसडीबी एंटरप्राइजेसच्या मालकीण संगीता देशमुख यांनी कोल्हापुरातील असेंब्ली रोडवर महालक्ष्मी एंटरप्राइजेस ही फर्म सुरू केली होती। या माध्यमातून कर्ज मंजूर करून देण्याचं आमिष दाखवत त्यांनी ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृहासमोरील महावीर सनके यांना गळाला लावलं। 22 डिसेंबर 2023 ते जुलै 2025 या कालावधीत देशमुख दाम्पत्यानं सनके यांच्याकडून कर्जासाठी आवश्यक कागदपत्र आणि 61 लाख रुपये घेऊन कर्ज मंजूर न करता फसवणूक केली। तसंच वारंवार पैशाची मागणी केल्यानंतर संगीता देशमुख यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली। तसंच सनके यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून खोटा दस्तऐवज करून देखील फसवणूक केली। या प्रकरणी 6 फेब्रुवारीला महावीर सनके यांनी शाहूपुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आलाय।